वेलकम डिअर स्टुडंट्स. आपण डिफरन्सिएशन चॅप्टरला स्टार्ट केली आहे. त्याची एक्झरसाइज 1.2 आपण बघतोय. त्याच्यातले क्वेश्चन 7 पर्यंत सगळे एक्झाम्पल सॉल्व करून झालेत. आज आपण क्वेश्चन 8 बघणार आहे. क्वेश्चन 8 आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि याच्यामध्ये नवीन टाईप आहे, नवीन टाईपचं सम आहे. साइन इनव्हर्स ऑफ 4 sin x + 5 cos x अपॉन √41. अशा टाईपचं सम सॉल्व करण्यासाठी आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युल्यांची गरज असणार आहे. तर मग पहिले आपण ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युले कोणते ते बघू, जेणेकरून आपल्याला हे सम सॉल्व करत असताना अडचण येणार नाही, इझिली अंडरस्टँड होतील. बघूया ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युले. ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युल्यातला पहिला फॉर्म्युला आहे साइन a + b. साइन a + b इज इक्वल्स टू साइन a cos b प्लस cos a sin b. सेकंड फॉर्म्युला आहे अँगल सबट्रॅक्शन. साइन a - b इज इक्वल्स टू साइन a cos b माइनस cos a sin b. साइन a cos b माइनस cos a sin b. थर्ड फॉर्म्युला आहे cos a + b. cos a + b चा फॉर्म्युला आहे cos a cos b माइनस sin a sin b. cos a cos b माइनस sin a sin b. तर शेवटचा फॉर्म्युला आहे cos a - b इज इक्वल्स टू cos a cos b प्लस sin a sin b प्लस sin a sin b. त्याचप्रमाणे tan a + b आणि tan a - b चा फॉर्म्युला आहे, पण या ठिकाणी आपल्याला त्याचा यूज करायचा नाही. आपल्याला फक्त साइन आणि कॉसच्या अँगल ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचा यूज करायचा आहे, म्हणून मी इथे साइन आणि कॉसवाले फॉर्म्युले लिहिलेत. तर बघा, साइन a + b आणि साइन a - b हे दोन्ही फॉर्म्युले सेम वाटतात. बघा काय राईट साईडला काय, इथे अँगलची ॲडिशन असते, अँगलची सबट्रॅक्शन असते. इथे जर प्लस असेल तर इथे प्लस लक्षात ठेवायचं, आणि इथे मायनस असेल तर इथे मायनस लक्षात ठेवायचं. म्हणजे साईनमध्ये अँगलची ॲडिशन असेल तर राईट साईडला ॲडिशनच असणार, आणि अँगलची सबट्रॅक्शन असेल तर राईट साईडला पण सबट्रॅक्शनच असणार. आणि टर्म असणार साइन कॉस कॉस साइन, साइन कॉस कॉस साइन. म्हणजे साइन a + b इज इक्वल टू साइन a cos b प्लस cos a sin b, आणि साइन a - b इक्वल्स टू साइन a cos b मायनस cos a sin b. डे स्टुडंट्स, आता इथे लक्षात ठेवा cos a + b आणि cos a - b आहे. इथे जर प्लस असेल, इथे जर प्लस असेल तर इथे लक्षात ठेवायचं मायनस, आणि इथे मायनस असेल तर इथे लक्षात ठेवायचं प्लस. म्हणजे कॉसमध्ये उलटं असतं. इथे प्लस असेल तर या ठिकाणी मायनस असणार, आणि इथे मायनस असेल तर इथे काय असणार आहे प्लस. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि कॉसमध्ये काय असतं, cos a cos b sin a sin b वाल्या टर्म्स असतात. प्लस अँगल असेल तर मायनस म्हणा, मायनस अँगल असेल, अँगलची सबट्रॅक्शन असेल तर इथे प्लस म्हणा. म्हणजेच फॉर्म्युले तयार होतात cos a + b इज इक्वल टू cos a cos b मायनस sin a sin b. तर cos a - b इक्वल्स टू फॉर्म्युला तयार होतो cos a cos b प्लस sin a sin b. हे फॉर्म्युले लर्न करा. आता या फॉर्म्युल्यांचा यूज आपल्याला या टाईपच्या सममध्ये करायचा आहे आणि सम सॉल्व करायचं आहे. बघू आता त्याच फॉर्म्युल्यांचा यूज करून आपल्याला हे सम कसे सॉल्व करता येतात. मी याच्या सोल्युशनला स्टार्ट करतो. सुरुवातीला जे एक्सप्रेशन दिलं त्याला आपण y म्हणू. लेट y इक्वल्स टू साइन इनव्हर्स ऑफ 4 sin x प्लस 5 cos x अपॉन √41 अपॉन √41. याच्या समोरच्या स्टेपला मी डिनॉमिनेटर सेपरेट करतो. दॅट इज इक्वल्स टू साइन इनव्हर्स ऑफ 4 अपॉन √41 ऑफ साइन x प्लस 5 अपॉन √41 इंटू कॉस एक्स. आता लक्षात ठेवा इथे साइन इनव्हर्स आहे, मग ब्रॅकेटमध्ये आपल्याला साइनचा फॉर्म्युला यूज होण्यासाठी काय ॲडजस्टमेंट करावे लागतात ते पहा. तर इथे जो रॅशिओ दिला तो साईनवाला आहे, म्हणून मी साईनची जी टर्म आहे ती पहिले लिहितो. म्हणजेच मी इथे लिहितो साइन एक्स आणि नंतर लिहितो 4 अपॉन √41 प्लस कॉस एक्सची टर्म मी पहिले लिहितो आणि 5 अपॉन √41 मी नंतर लिहितो. 5 अपॉन 41 मी नंतर लिहितो. आता जर एक ऑब्झर्व केलं, हे जे नंबर इथे आपल्याला मिळालेत 4 अपॉन √41 5 अपॉन √41, तर यांच्या स्क्वेअरची सम केली
यांच्या स्क्वेअरची सम केली, म्हणजे आपण जर कन्सिडर केलं 4/√41 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5/√41 ब्रॅकेट स्क्वेअर यांच्या स्क्वेअरची जर सम केली तर 4 स्क्वेअर येतं 16/41 प्लस 5 स्क्वेअर येणार 25/41. दॅट इज इक्वल्स टू, डिनॉमिनेटर सेम असल्यानं न्यूमरेटरचे ॲडिशन करता येते. 16 + 25 दॅट इज 41/41 सेम अपॉन सेम इक्वल्स टू किती मिळणार आहे 1. 41/41 इज इक्वल्स टू 1. म्हणजे या दोन टर्म्सच्या, दोन नंबर्सच्या स्क्वेअरची सम केली आणि आपल्याला मिळालं 1. आपल्याकडे फॉर्म्युला आहे sin स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. sin स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. आता म्हणून आपण यातल्या एकाला साइन कन्सिडर करू आणि दुसऱ्याला कॉस कन्सिडर करू. आता हे डिसाईड कशावरनं करायचं आहे, फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय ॲडजस्टमेंट पाहिजे ते ॲडजस्टमेंट ठरवणार की आपण 4/√41ला म्हणजे पहिल्याला साइन म्हणणार की कॉस म्हणणार. आणि ही कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून तो अँगल, कॉन्स्टंट अँगल आपण अल्फा कन्सिडर करू आणि ही जी व्हॅल्यू कन्सिडर करू एकतर साइन अल्फाची घेऊ किंवा कॉस अल्फाची घेऊ. आता फॉर्म्युला काय सांगतोय, आपल्याला साइन इन्व्हर्स आहे, मग साइनच्या ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनवाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग या ठिकाणी पहिले साइन आहे, काय फॉर्म्युला आहे साइन कॉस कॉस साइन. पहिले साइन आहे, मग आपण या सेकंड नंबरला कॉस म्हणणार, या सेकंड नंबरला कॉस म्हणणार. तर हा जो 4/√41 आहे याला कॉस म्हणू, तर 5/√41ला आपण साइन म्हणू. बघा, सो दॅट वी कॅन राईट फर्स्टला आपल्याला कॉस म्हणायचं आहे, अँगल कन्सिडर करायचा आहे अल्फा जो की कॉन्स्टंट असणार आहे. कॉस अल्फा इज इक्वल्स टू 4/√41 अँड साइन अल्फा इज इक्वल्स टू 5/√41. आणि जो अल्फा अँगल आहे तो काय असणार आहे कॉन्स्टंट, वेअर अल्फा इज ए कॉन्स्टंट. अल्फा या ठिकाणी काय असणार आहे कॉन्स्टंट असणार. मग आता ह्या व्हॅल्यू जर दिलेल्या एक्सप्रेशनमध्ये पुट केल्या तर आपल्याला y इक्वल्स टू मिळतं. देन y इक्वल्स टू साइन इन्व्हर्स ऑफ, फर्स्ट टर्म आहे साइन एक्स, सेकंडला आपण म्हणणार कॉस अल्फा प्लस आहे कॉस एक्स आणि त्या नंबरला आपण म्हटलंय साइन अल्फा. आता हा साइनच्या अँगल ॲडिशनचा फॉर्म्युला आहे, म्हणून आपण साइन इन्व्हर्स ऑफ बनणार. इथे साइन अँगल ॲडिशनचा फॉर्म्युला आहे. इथे फर्स्ट अँगल एक्स तर सेकंड अँगल कोणता आहे अल्फा. फर्स्ट अँगल एक्स, सेकंड अँगल अल्फा. साइन इन्व्हर्स ऑफ साइन समथिंग इज इक्वल्स टू काय असतं समथिंग. साइन इन्व्हर्स ऑफ साइन समथिंग इज इक्वल टू समथिंग. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट derivative of y, that is dy by dx is equals to derivative of x plus alpha. Addition, derivative of x plus derivative of alpha. Derivative x चं डेरिव्हेटिव्ह किती असतं 1. अल्फाला आपण काय म्हटलं कॉन्स्टंट. अल्फा काय आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असणार 0. अशा प्रकारे आपल्याला dy by dx इक्वल्स टू किती मिळतं 1. अशा प्रकारे dy by dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 1. चला परत सांगतो बघा. लेट y इक्वल्स टू साइन इन्व्हर्स एक्सप्रेशन जसंच्या तसं 4 sin x plus 5 cos x upon √41. फर्स्ट डिनॉमिनेटर सेपरेट केलं 4/√41 sin x plus 5/√41 cos x. आता आपल्याला थोडी ॲडजस्टमेंट करायची. ते साइन इन्व्हर्स आहे, मग ब्रॅकेटमध्ये आपल्याला फॉर्म्युला कोणता पाहिजे ते साइनवाला, एक ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. इथे प्लस असल्यानं तो ॲडिशनवाला फॉर्म्युला असणार. मग साईनचा ॲडिशनवाला फॉर्म्युला काय साइन कॉस कॉस साइन. मग इथे साईनवाली टर्म आहे, मग ही जी टर्म आहे ती नंतर लिहिणार, कॉसवाली टर्म पहिले लिहिणार आणि हा कॉन्स्टंट नंबर नंतर लिहिणार. एक ऑब्झर्व केलं, या नंबरचा स्क्वेअर केला, या नंबरचा स्क्वेअर केला, या दोघांच्या स्क्वेअरची सम केली
या दोन नंबरच्या स्क्वेअरची जर सम केली तर 4 स्क्वेअर 16 रूट 41 स्क्वेअर 41 5 स्क्वेअर 25 रूट 41 स्क्वेअर 41 डिनॉमिनेटर सेम न्यूमरेटर्सचे ॲडिशन 16 प्लस 25 दॅट्स 41/41 इज इक्वल्स टू 1. यांच्या स्क्वेअरची सम 1 असल्यानं आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. मग आपण एका नंबरला साइन म्हणणार तर एका नंबरला कॉस म्हणणार. मग जो फर्स्ट नंबर आहे फॉर्म्युला ॲडजस्ट होण्यासाठी आपण जर याला कॉस अल्फा म्हटलं आणि याला साइन अल्फा म्हटलं तर तिथे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला अप्लाय होतो. म्हणून फर्स्टला कॉस अल्फा म्हटलं तर सेकंडला साइन अल्फा म्हटलं. अल्फा कॉन्स्टंट आहे. मग आपल्याला वाय एक्सप्रेशन मिळालं साइन इनव्हर्स ऑफ साइन एक्स कॉस अल्फा प्लस कॉस एक्स साइन अल्फा. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करू. साइन एक्स कॉस अल्फा प्लस कॉस एक्स साइन अल्फा म्हणजे साइन एक्स प्लस अल्फा. अँड वी नो दॅट साइन इनव्हर्स ऑफ साइन समथिंग इक्वल्स टू समथिंग. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डिवाय बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस अल्फा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्फा. एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार 1 अल्फा कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. देअरफॉर डिवाय बाय dx इक्वल्स टू 1 प्लस 0 इक्वल्स टू 1. नक्कीच समजलं असेल. Example second, cos inverse of in bracket root 3 cos x minus sin x upon 2. बघूया सोल्युशनला स्टार्ट करतो. लेट y इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ रूट ऑफ 3 cos x मायनस sin x अपॉन 2. पहिले आपण डिनॉमिनेटर सेपरेट करून घेऊ. डिनॉमिनेटर सेपरेट करू. cos इनवर्स ऑफ रूट ऑफ 3 अपॉन 2 इंटू कॉस एक्स मायनस साइन एक्स चा कोइफिशियंट 1 असणार म्हणून आपण त्याला 1/2 साइन एक्स असं लिहू शकतो. 1/2 साइन एक्स. आपल्याला इथे रूट 3/2 आणि 1/2 इथे कॉस एक्स असल्यानं ही कॉस 30ची व्हॅल्यू आहे. कॉस 30ची व्हॅल्यू रूट 3/2 आहे म्हणजे इथे आपण cos 30 म्हणजे cos π/6 लिहू शकतो आणि इथे sin 30ची व्हॅल्यू 1/2 आहे मग इथे sin π/6 लिहिता येईल. असं लिहिल्याच्या नंतर आपल्याला cos इनवर्स ऑफ cos मायनस sin मिळतं म्हणजे हा कॉसचा फॉर्म्युला तिथे अप्लाय करता येतो. म्हणून या कॉन्स्टंटच्या ठिकाणी आपण cos π/6 आणि sin π/6 असं लिहूया. इथे cos इनवर्स असल्यानं आपल्याला cos sin पाहिजे ते. कॉस इनव्हर्स असल्यानं आपल्याला कॉस साइन पाहिजे ते. मग रूट 3/2 ला मी π/6 लिहितो. π/6 इंटू कॉस एक्स तर 1/2 ला साइन π/6 लिहितो. 1/2 म्हणजे साइन π/6 ची व्हॅल्यू येते. साइन π/6 इंटू साइन एक्स. कॉस इनव्हर्स असल्यानं आपल्याला कॉसवाला फॉर्म्युला ॲडजस्ट करायचा होता म्हणून मी इथे रूट 3/2 ला कॉस π/6 म्हटलं तर 1/2 ला साइन π/6 म्हटलं. जर इथे साइन इनव्हर्स असतं तर ही आपण साइनची व्हॅल्यू फाइंड केली असती. साइन रूट 3/2 साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे मग इथे पहिले साइन लिहिलं असतं मग इथे कॉस लिहिलं असतं मग ते साइन कॉस साइन झालं असतं जर इथे साइन इनव्हर्स असतं तर. बट या ठिकाणी कॉस इनव्हर्स आहे म्हणून आपल्याला टर्म्स कोणत्या पाहिजे ते कॉस साइन वाल्या टर्म्स पाहिजे त्या. मग इथे कॉसच्या इथे मायनस साइन असल्यानं अँगल ॲडिशनचा फॉर्म्युला असणार आहे. अँगल ॲडिशनचा म्हणजे इथे मायनस साइन असेल तर तो अँगल ॲडिशनचा फॉर्म्युला असतो. इथे प्लस साइन असेल तो अँगल सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला असतो. म्हणून कॉस फर्स्ट अँगल π/6 तर सेकंड अँगल कोणता आहे एक्स. या व्हॅल्यूज आपल्याला माहीत होत्या म्हणून आपण तिथे रिप्लेस केल्यात. माहीत नसतील तर आपण त्या ठिकाणी साइन अल्फा कॉस अल्फा साइन अल्फा अशा टर्म्स त्या ठिकाणी पुट करतो. तर कॉस इनव्हर्स ऑफ कॉस समथिंग इक्वल्स टू समथिंग आपल्याला मिळतं π/6 प्लस एक्स. इझिलीला डिफरन्शिएट करता येतं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केलं तर आपल्याला मिळतं dy/dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ π/6 प्लस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ π/6 प्लस एक्स. π/6 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. याला डेरिव्हेटिव्हला सेपरेट लिहिता येईल आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ π/6 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ π/6 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. π/6 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. 0 + 1 काय असणार आहे 1. डिस्टन्स याच्यामध्ये गोष्ट काय लक्षात ठेवणार की तुम्हाला रूट 3/2 आणि 1/2 या कॉस π/6 आणि साइन π/6च्या व्हॅल्यूज असल्यानं
आपल्याला इथे कॉस अल्फा साइन अल्फा लिहिण्याची गरज नाही पडली. जर आपल्याला त्या व्हॅल्यू माहीत असतील तर त्या व्हॅल्यू कशाच्या आहेत ते लिहायचं, फॉर्म्युला यूज करून इझिली आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल. ओके, बघा परत सांगतो. y इक्वल्स टू कॉस इनवर्स इन रूट 3 cos x minus sin x upon 2. First separate denominator root 3 upon 2 cos x minus 1 upon 2 sin x. परत इथे रूट 3 अपॉन 2 आणि 1 अपॉन 2 आलं. इथे कॉस इनवर्स आहे म्हणजे कॉस साईन पाहिजे ते. मग ही कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे तर cos π/6 ची व्हॅल्यू रूट 3/2 असते, तर sin π/6 ची व्हॅल्यू 1 अपॉन 2 असते. इझिली कॉस साइन मायनस साइन आहे म्हणजेच तो कॉसच्या अँगल ॲडिशनचा फॉर्म्युला आहे. कॉस इनवर्स ऑफ कॉस समथिंग इक्वल्स टू समथिंग आणि π/6 प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला शोधता येतं. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. 0 + 1 इज 1. क्लिअर. एक्झाम्पल 3. साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ रूट एक्स प्लस साइन ऑफ रूट एक्स अपॉन रूट ऑफ 2. सोल्युशनला स्टार्ट करतोय. लेट y इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ cos of root x plus sin of root x upon root of 2 upon root of 2. डिनॉमिनेटर सेपरेट करूया. हा रूट ऑफ 2 आहे, इथे मी लिहितो 1 अपॉन रूट ऑफ 2 cos ऑफ रूट एक्स प्लस या साईनचा कोइफिशियंट 1 त्याचा डिनॉमिनेटर रूट ऑफ 2 1 अपॉन रूट ऑफ 2 साइन ऑफ रूट ऑफ एक्स. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर टर्म आहे साइन इनव्हर्सचे. मग आपल्याला ब्रॅकेटमध्ये जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तो साईनचा फॉर्म्युला यूज झाला पाहिजे ते. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, इथे कॉस रूट एक्स आहे म्हणजेच इथे साइन लिहिलं पाहिजे ते, आणि इथे साइन रूट एक्स आहे म्हणजे इथे कॉस लिहिलं पाहिजेत, म्हणजे साइन कॉस कॉस साइन बनणार. साईनचा फॉर्म्युला अप्लाय करता येणार. आणि आपल्याला माहिती आहे 1 upon root 2 is the value of sin π/4 and 1 upon root 2 is the value of also cos π/4. So that here 1 upon root 2 replaced by sin π/4 and this 1 upon root 2 replaced by cos π/4. The equals to sin inverse of हा 1 upon root 2 रिप्लेस करूया आपण sin π/4 ने. sin π/4 cos of root x, तर हा 1 upon root 2 रिप्लेस करूया cos π/4 ने. साइन ऑफ रूट एक्स ॲज इट इज. आता फॉर्म्युला बनतोय साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, त्या फॉर्मॅटमध्ये येऊन लागतं. म्हणजेच आपल्याला इथे लिहिता येणार साइन इनव्हर्स ऑफ साइन फर्स्ट अँगल π/4 आहे, फर्स्ट अँगल π/4 तर सेकंड अँगल आहे रूट ऑफ एक्स. फर्स्ट अँगल π/4 सेकंड अँगल रूट ऑफ एक्स. इथे प्लस असल्यानं अँगलची ॲडिशन असणार. साइन इनव्हर्स ऑफ साइन समथिंग इक्वल्स टू आपल्याला मिळणार समथिंग आहे π/4 प्लस रूट ऑफ एक्स. हे मिळालं y इक्वल्स टू. आता आपल्याला करायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ y चं डेरिव्हेटिव्ह असणार डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ π/4 प्लस रूट ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ π/4 प्लस रूट ऑफ एक्स. आता इथे आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहू. डेरिव्हेटिव्ह ऑफ π/4 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स. π/4 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असणार 0, तर रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स. रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स. अशा प्रकारे आपल्याला फायनल आन्सर मिळालं dy/dx इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स. बघा परत सांगतो. एक्सप्रेशनला y म्हटलं y इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ कॉस ऑफ रूट एक्स प्लस साइन ऑफ रूट एक्स अपॉन रूट 2. दोघांचा कोइफिशियंट इथे 1 1 आहे. मग डिनॉमिनेटर सेपरेट केला 1 अपॉन रूट 2 आणि इकडे 1 अपॉन रूट 2 मिळतं. इथे 1 अपॉन रूट 2 इथे साइन इनवर्स असल्याने इथे फॉर्म्युला यूज झाला पाहिजे साईनचा. इथे कॉसवाली टर्म असल्यानं इथे साइन लिहावं लागणार, इथे कॉस लिहावं लागणार. मग 1 अपॉन रूट 2 ही साइन π/4 ची व्हॅल्यू आहे, तर 1 अपॉन रूट 2 ही कॉस π/4 ची व्हॅल्यू आहे. म्हणजेच आपल्याला मिळतं साइन कॉस कॉस साइन. साइन कॉस कॉस साइन असलं तर आपल्याला फर्स्ट फॉर्म्युला अप्लाय करता येतो साइन π/4 प्लस रूट ऑफ एक्स. साइन इनव्हर्स ऑफ साइन समथिंग इक्वल्स टू समथिंग. डिफरन्शिएट केलं dy/dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ π/4 प्लस रूट ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ π/4 इज 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स इज 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स. फायनल आन्सर dy/dx इक्वल्स टू आपल्याला मिळतं 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स.
एक्झाम्पल 4 कॉस इन्व्हर्स ऑफ 3 कॉस 3x मायनस 4 साइन 3x अपॉन 5. फर्स्ट एक्झाम्पल जसं होतं तसंच हे एक्झाम्पल आहे. त्याचं रिझन काय ते आपण सोल्युशनमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. दिलेल्या एक्सप्रेशनला आपण y म्हटलं, लेट y इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स ऑफ 3 कॉस 3x मायनस 4 साइन 3x अपॉन 5. या स्टेपला आपल्याला डिनॉमिनेटर सेपरेट करायचा आहे. दॅट इज इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स ऑफ 3 अपॉन 5 कॉस 3x मायनस फर्स्ट टर्मचा डिनॉमिनेटर 5, सेकंड टर्मचा डिनॉमिनेटर 5, 4 अपॉन 5 साइन 3x. जर आपण इथे कॉस इन्व्हर्स वाली टर्म आहे आणि ब्रॅकेटमध्ये 3 अपॉन 5 कॉस 3x मायनस 4 अपॉन 5 साइन 3x असं आपल्याला ऑब्टेन झालं आहे. 3 अपॉन 5 आणि 4 अपॉन 5 हे कोणत्या म्हणजे साइन 30 कॉस 30 साइन 45 कॉस 45 या स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूज नाही आहेत. म्हणून आपल्याला तिथे त्या व्हॅल्यू कुठल्या तरी एका कॉन्स्टंट अँगलसाठी कन्सिडर करायच्या आहेत. पहिले आपण बघून घेऊ. आपण कन्सिडर करू या ठिकाणी 3 अपॉन 5 आणि 4 अपॉन 5 या नंबरच्या स्क्वेअरची सम किती येते. कन्सिडर 3 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 3 स्क्वेअर असणार 9, 5 स्क्वेअर असणार 25, 4 स्क्वेअर 16 अपॉन 25 दॅट इज इक्वल्स टू 9 प्लस 16 25 अपॉन 25 इज इक्वल्स टू 1. म्हणजे आपण या 2 नंबरच्या स्क्वेअरची सम केली आणि ती सम 1 आली. आपल्याकडे रिलेशन आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. मग आपण फर्स्टला साइन किंवा फर्स्टला साइन किंवा कॉस, सेकंडला साइन किंवा कॉस लिहू शकतो. बट इथे जो फॉर्म्युला आहे तो ॲडजस्ट करण्यासाठी कॉस इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे. कॉस इन्व्हर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये पहिले दोन्ही रेशो कॉसवाले पाहिजेत आणि नंतर दोन्ही रेशो साईनवाले पाहिजेत. म्हणून आपण या 3 अपॉन 5ला कॉस म्हणणार तर 4 अपॉन 5ला साइन म्हणणार. So that we can write sin alpha first cos alpha is equals to 3 upon 5 and sin alpha is equals to 4 upon 5 where alpha is constant. आपण अल्फाला कॉन्स्टंट म्हटलंय. अल्फा इज कॉन्स्टंट. डिफरन्शिएट करू आपल्याला, सॉरी, अल्फा इज कॉन्स्टंट. देन y इक्वल्स टू आपल्याला मिळतं, देन y इज इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स ऑफ, हा जो फर्स्ट नंबर आहे त्याला आपण कॉस अल्फा म्हणणार आहे. कॉस अल्फा कॉस 3x मायनस सेकंड नंबरला आपण साइन अल्फा म्हणणार आहे. साइन अल्फा साइन 3x. हा फॉर्म्युला तयार होतो कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बीचा. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. फॉर्म्युला आहे cos a plus b, फर्स्ट एंगल अल्फा, सेकंड एंगल 3x, अल्फा प्लस 3x. cos इन्व्हर्स ऑफ cos समथिंग इक्वल्स टू समथिंग, अल्फा प्लस 3x आपल्याला मिळतं. अशा प्रकारे y इक्वल्स टू अल्फा प्लस 3x मिळालं. आता आपण त्याला डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy by dx इक्वल्स टू डेरिवेटिव ऑफ अल्फा प्लस 3x, अल्फा प्लस 3x. आपण डेरिवेटिव सेपरेट घेऊ. दॅट इज इक्वल्स टू डेरिवेटिव ऑफ अल्फा प्लस 3 इंटू डेरिवेटिव ऑफ x प्लस 3 इंटू डेरिवेटिव ऑफ x. अल्फा कॉन्स्टंट म्हटलं आहे आपण. अल्फाला कॉन्स्टंट म्हटलं त्याची डेरिवेटिव असणार 0 प्लस डेरिवेटिव ऑफ x किती असणार आहे 1. सिम्प्लिफाय केलं 0 प्लस 3 इंटू 1 तर आपल्याला मिळतो 3 डिवाय बाय dx इक्वल्स टू 3. पटकन लक्ष द्या, परत सांगतोय. y इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स 3 कॉस 3x मायनस 4 साइन 3x अपॉन 5 होतं. डिनॉमिनेटर सेपरेट केला 3 अपॉन 5 4 अपॉन 5. इथे कॉस इन्व्हर्स होतं.
नंबर आहे तिथे 3/5 आणि 4/5 स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूज नाही आहेत त्या, म्हणून आपण त्यांच्या स्क्वेअरची सम केली ती 1 आली. म्हणून आपल्याला फर्स्टला कॉस अल्फा तर सेकंडला साइन अल्फा लिहिता येतं. याला कॉस अल्फा का लिहायचं, याला साइन अल्फा का लिहायचं, तर कारण फॉर्म्युला ॲडजस्ट झाला पाहिजे, ते कॉस कॉस साइन साइन पाहिजे ते. मग फर्स्टला कॉस अल्फा तर सेकंडला साइन अल्फा आपण असं लिहिलं. मग एक्सप्रेशन मिळतं कॉस इनवर्स ऑफ कॉस अल्फा कॉस 3x मायनस साइन अल्फा साइन 3x. कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला इथे मायनस असेल तर अँगलची ॲडिशन असणार कॉस अल्फा प्लस 3x. मग आपल्याला मिळतं कॉस इनवर्स ऑफ कॉस समथिंग म्हणजे समथिंग अल्फा प्लस 3x आणि त्याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला इझिली फाईंड करता येते. अल्फा कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह असणार 0 तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह असणार 1. सिम्प्लिफाय केलं dy/dx इक्वल्स टू आपल्याला मिळतं 3. एक्झाम्पल 5 कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 3 cos e to the power x plus 2 sin e to the power x upon root 13. बघूया सोल्यूशन. लेट y इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ 3 cos e to the power x plus 2 sin e to the power x upon root of 13 upon root of 13. पहिले आपण डिनोमिनेटर सेपरेट करू. cos inverse of 3 upon root of 13 cos e to the power x plus 2 upon root of 13 2 upon root of 13 sin e to the power x. एक गोष्ट इथे लक्षात ठेवू, जी x वाली टर्म आहे ती पहिले लिहू आणि कॉन्स्टंट टर्म नंतर लिहू. म्हणजेच आपल्याला इथे मिळणार cos e raised to the power x into 3 upon root of 13 plus sin e raised to the power x into 2 upon root of 13. आता विचार केला या 2 नंबर्सचा आणि या 2 नंबरच्या स्क्वेअरचे आपण करणार आहे सम. कन्सिडर करू त्या 2 नंबरच्या स्क्वेअरची सम 3 upon root of 13 आणि त्याचा स्क्वेअर केला प्लस 2 upon root of 13 आणि त्याचा स्क्वेअर केला आणि या स्क्वेअरची करायची सम. 3 स्क्वेअर 9 मिळतं, रूट 13 स्क्वेअर मिळणार 13 प्लस 2 स्क्वेअर 4 आणि रूट ऑफ 13चा स्क्वेअर 13. डिनॉमिनेटर से न्यूमरेटर्सची ॲडिशन होणार 9 प्लस 4 13 अपॉन 13 इज इक्वल्स टू 1. या 2 नंबरच्या स्क्वेअरची सम 1 असल्यानं आपल्या सोयीनं आपण या नंबरला एकतर साईन किंवा कॉस म्हणू शकतो, किंवा या नंबर याला साईन म्हटलं त्याला कॉस म्हणावं लागेल, याला कॉस म्हटलं त्याला साईन म्हणावं लागेल, कारण साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 आहे. पण इथे कॉस इन्व्हर्सवाला रेश कॉस इन्व्हर्स आहे, मग जो फॉर्म्युला यूज होणार आहे तो कॉसचा फॉर्म्युला पाहिजे ते. मग कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये काय असतं कॉस कॉस साईन साईन. मग आता इथे ही कॉसवाली टर्म पाहिजे कन्सिडर करावी लागेल. सो दॅट वी कॅन राईट कॉसवाली टर्म फर्स्ट असणार. कॉस अल्फाची व्हॅल्यू आपण 3 अपॉन रूट 13 कन्सिडर करणार, तर साइन अल्फाची व्हॅल्यू आपण 2 अपॉन रूट ऑफ 13 कन्सिडर करणार. वेअर अल्फा इज कॉन्स्टंट, अल्फा हा कॉन्स्टंट आहे. वेअर अल्फा इज ए कॉन्स्टंट, अल्फाला आपण काय म्हणणार आहे कॉन्स्टंट, कारण या व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहे. मग आपल्याला दिलेलं एक्सप्रेशन मिळतं. देन y इज इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स ॲज इट इज इन रूट फर्स्ट कॉस ई टू द पॉवर एक्स, कॉस ई टू द पॉवर एक्स या टर्मला आपण कॉस अल्फा म्हटलं, प्लस साइन ई टू द पॉवर एक्स ॲज इट इज, साइन ई टू द पॉवर एक्स ॲज इट इज इंटू या टर्मला आपण साइन अल्फा म्हटलं, म्हणजे तिथे असणार साइन अल्फा ब्रॅकेट क्लोज केली. आता कॉस कॉस साइन साइन वाला फॉर्म्युला यूज करायचा. इथे प्लस असल्यानं तो अँगलच्या सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला असणार आहे, म्हणजेच आपल्याला इथे मिळणार आहे कॉस इन्व्हर्स ऑफ अँगलच्या सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला असणार आहे. मग इथे फर्स्ट अँगल ई टू द पॉवर एक्स आहे आणि सेकंड अँगल अल्फा आहे, म्हणजेच आपल्याला मिळतं ई टू द पॉवर एक्स मायनस अल्फा, ई टू द पॉवर एक्स मायनस अल्फा. बघा इथे कॉस कॉस साइन साइनमध्ये प्लस साइन आहे, मग तो अँगलच्या सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला असणार ई टू द पॉवर एक्स मायनस अल्फाचा तो असं लिहावं लागणार कॉसचा अँगल. मग कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस समथिंग आपल्याला मिळतो, समथिंग म्हणजेच वाय इज इक्वल्स टू ई टू द पॉवर एक्स मायनस अल्फा. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएटिंग with respect to x, differentiating with respect to x we get
dy by dx equals to derivative of right side, that is derivative of e to the power x minus alpha, that is derivative of e to the power x minus derivative of alpha. e टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं e टू द पॉवर x, तर अल्फा कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असणार 0. अशा प्रकारे आपल्याला dy by dx इक्वल्स टू मिळतं e टू द पॉवर x. ओके, बघा परत सांगतो. y इक्वल्स टू कॉस इनवर्स 3 cos e टू द पॉवर x प्लस 2 sin e टू द पॉवर x अपॉन रूट 13 होतं. डिनॉमिनेटर सेपरेट केला, 3 अपॉन रूट 13 cos e टू द पॉवर x प्लस 2 अपॉन रूट 13 sin e टू द पॉवर x. पहिले x वाली टर्म लिहायची, लक्षात ठेव. पहिले x वाली टर्म लिहायची, मग ही टर्म पहिले लिहिली आणि 3 अपॉन रूट 13 सेकंडला आलं. साइन ई टू द पॉवर एक्स पहिले लिहिलं, कॉन्स्टंट टर्म नंतर लिहिली. आपल्याला इथे आपण जर कन्सिडर केलं या नंबरचा स्क्वेअर प्लस या नंबरचा स्क्वेअर, त्याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला 1 मिळालं. आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असल्यानं आपण इथे कॉसवाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग याला कॉस अल्फानं डिनोट करू, तर याला साइन अल्फानं डिनोट करू. असं केल्यानं काय होतं, कॉस कॉस साइन साइन आणि अँगल ई टू द पॉवर एक्स आणि अल्फा आहे, म्हणजेच आपल्याला कॉसवाला फॉर्म्युला अप्लाय करता येतो. मग याला आपण कॉस अल्फा म्हटलं, याला साइन अल्फा म्हटलं, तर एक्सप्रेशन बनतं कॉस ई टू द पॉवर एक्स कॉस अल्फा प्लस साइन ई टू द पॉवर एक्स साइन अल्फा. कॉस कॉस साइन साइन, इथे प्लस साइन आहे म्हणजेच तो अँगल सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे, म्हणजेच कॉस ई टू द पॉवर एक्स मायनस अल्फा. cos inverse of cos something equals to something, y equals to मिळतं e to the power x minus alpha. Differentiating both sides with respect to x, dy by dx equals to derivative of right side, derivative of e to the power x minus derivative of alpha. e to the power x चा derivative e to the power x, alpha constant चा derivative 0, e to the power x minus 0 म्हणजेच e to the power x. In this way we get dy by dx equals to e to the power x. Example 6, cosec inverse of 10 upon 6 sin 2 raised to the power x minus 8 cos 2 raised to the power x. फर्स्ट आपण त्याला कन्सिडर करू y इक्वल्स टू कोसेक इनवर्स 10 अपॉन 6 sin 2 raised to the power x minus 8 cos 2 raised to the power x. इथे कोसेक इनवर्स आहे. या कोसेक इन्व्हर्सला पहिले आपल्याला साइन इन्व्हर्समध्ये कन्व्हर्जन करावं लागेल, कारण आपल्याकडे ॲडिशन सबट्रॅक्शनचे फॉर्म्युले साईनसाठी आहे आणि एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मग कोसेक इन्व्हर्सला साइन इन्व्हर्समध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. मग याला साइन इन्व्हर्स जर लिहिलं, कोसेक इन्व्हर्स रिप्लेस बाय साइन इन्व्हर्स लिहिलं, तर हे जे एक्सप्रेशन असतं या एक्सप्रेशनचा रेसिप्रोकल कन्सिडर करायचं आहे. मग त्याचा रेसिप्रोकल आहे 6 sin 2 raised to the power x minus 8 cos 2 raised to the power x upon 10. या नंबरचा आपल्याला रेसिप्रोकल घ्यायचा आहे. आता हे एक्झाम्पल आपल्या मागच्या एक्झाम्पलमध्ये कन्वर्ट झालं. मागच्या एक्झाम्पलमध्ये कन्वर्ट झालं. आता आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. दॅट इज इक्वल्स टू साइन इनवर्स. पहिले आपण डिनॉमिनेटर सेपरेट करू. फर्स्ट 6 अपॉन 10 sin 2 raised to the power x minus 8 upon 10 cos 2 raised to the power x. Dear students, x वाली टर्म आपण पहिले लिहू. साइन इनवर्स ॲज इट इज. फर्स्ट मी लिहिणार sin 2 raised to the power x 6 upon 2 कॉन्स्टंट. 6 upon 10 ला सिम्प्लिफाय केलं तर 2 3 जा अँड 2 5 जा. 2 3 जा 6, 2 5 जा 10 मायनस cos 2 raised to the power x फर्स्ट लिहिणार. 8 अपॉन 10 ला सिम्प्लिफाय करू, आपल्याला मिळतं 2 4 जा 8 आणि 2 5 जा 10. जर आपण इथले नंबर कन्सिडर केले 3 अपॉन 5 आणि 4 अपॉन 5 आणि त्यांच्या स्क्वेअरची सम किती येते ते बघू. कन्सिडर 3 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर. 3 स्क्वेअर 9, 5 स्क्वेअर 25, 4 स्क्वेअर 16, 5 स्क्वेअर 25. Denominator same, addition of numerator 9 plus 16 upon 25, that is equals to 25 upon 25 which is equals to 1. या दोन नंबरच्या स्क्वेअरची सम 1 आहे आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. म्हणून आपण सोयीनं कुठल्या तरी एकाला साइन तर दुसऱ्याला कॉस म्हणणार, बट तो फॉर्म्युला कोणता आहे तो ॲडजस्ट व्हायला पाहिजे ते.
इथे आपल्याला साईन इन्व्हर्स आहे म्हणजे साईनवाला फॉर्म्युला पाहिजे ते, मग इथे साईनवाली टर्म आहे तर इथे कॉसवाली टर्मला असणार, मग आपण 3/5 ला कॉस म्हणणार तर 4/5 ला साईन म्हणणार. सो दॅट वी कॅन राईट फर्स्ट नंबर इज इक्वल्स टू कॉस अल्फा इज इक्वल्स टू 3/5 and sin alpha is equals to 4/5. Sin alpha is equals to 4/5 where alpha is a constant. Alpha constant आहे, लक्षात ठेव, alpha is a constant. Then expression y is equals to sin inverse in bracket. Here first sin 2 raised to the power x into cos alpha, 3/5 replaced by cos alpha, minus cos 2 e raised to the power x and 4/5 replaced by sin alpha. Then given expression become sin inverse as it is in bracket sin a cos b minus cos a sin b. सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज होतो, साईनच्या अँगल सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला यूज होतो, म्हणजेच आपल्याला मिळणार साइन ऑफ 2 रेज टू द पॉवर x मायनस अल्फा. साईनच्या अँगल सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला यूज होतो. साइन इन्व्हर्स ऑफ साइन समथिंग इक्वल्स टू समथिंगमध्ये आपल्याला मिळतं 2 रेज टू द पॉवर x मायनस अल्फा. हे एक्सप्रेशन आहे y इक्वल्स टू, डिफरन्शिएट करू अँसर मिळून जाईल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x डेरिवेटिव्ह ऑफ y dy by dx इज इक्वल्स टू डेरिवेटिव्ह ऑफ 2 raised to the power x minus alpha. डेरिवेटिव्ह सेपरेट करू, डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड, डेरिवेटिव्ह ऑफ 2 raised to the power x मायनस डेरिवेटिव्ह ऑफ अल्फा. 2 raised to the power x चं डेरिवेटिव्ह असतं 2 raised to the power x log 2, तर अल्फा कॉन्स्टंटचं डेरिवेटिव्ह असणार 0. इन दिस वे वी गेट dy by dx इज इक्वल्स टू 2 raised to the power x log 2. हे त्याचं फायनल करेक्ट आन्सर असणार आहे. परत सांगतो बघा, इथे पहिले कोसेक इन्व्हर्स होतं, आपल्याला कोसेक इन्व्हर्सचा फॉर्म्युला यूज नाही करता येते, मग कोसेक इन्व्हर्सला आपल्याला साइन इन्व्हर्समध्ये कन्व्हर्ट करायचं. कोसेक इन्व्हर्सला जर साइन इन्व्हर्समध्ये कन्व्हर्ट केलं तर याचं रेसिप्रोकल लिहावं लागणार. मग डिनॉमिनेटर सेपरेट केला 6/10 मायनस 8/10, मग एक्सवाली टर्म पहिली लिहू, 6/10ला सिम्प्लिफाय केलं, 3/5 आलं, कॉस 2 टू द पॉवर एक्सला पहिली लिहू, 8/10ला सिम्प्लिफाय केलं, 4/5 आलं. या दोन नंबरच्या स्क्वेअरची सम केली ती 1 येते, म्हणून आपण एकाला साइन तर दुसऱ्याला कॉस म्हणता येईल. फॉर्म्युला ॲडजस्ट करण्यासाठी इथे साइन टर्म आहे, मग इथे कॉस म्हणावं लागेल, मग कॉस अल्फाची व्हॅल्यू 3/5 तर साइन अल्फाची व्हॅल्यू 4/5 घेणार. मग तिथे एक्सप्रेशन मिळणार आपल्याला y इक्वल्स टू साइन इन्व्हर्स साइन 2 टू द पॉवर x फर्स्ट रिप्लेस बाय कॉस अल्फा मायनस कॉस 2 टू द पॉवर x सेकंड रिप्लेस बाय साइन अल्फा, साइन कॉस साइन, अँगल सबट्रॅक्शनचा फॉर्म्युला, साइन a मायनस b चा फॉर्म्युला, साइन 2 टू द पॉवर x मायनस अल्फा, साइन इन्व्हर्स ऑफ साइन समथिंग इज इक्वल्स टू समथिंग, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx इक्वल्स टू डेरिवेटिव्ह ऑफ 2 टू द पॉवर x मायनस अल्फा. मग डेरिवेटिव्ह सेपरेट केलं, 2 रेज टू द पॉवर x चं डेरिवेटिव्ह असतं 2 रेज टू द पॉवर x log 2, अल्फाचं डेरिवेटिव्ह 0. आन्सर dy by dx इक्वल्स टू 2 रेज टू द पॉवर x इंटू log 2 मिळालं. समजलं असेल. डिअर स्टुडंट्स, हा होता क्वेश्चन नंबर 8. नवीन टाईप होता, पण एकाच टाईपचे नंबर ऑफ सम आपण घेतल्यानं तो टाईप तुम्हाला चांगला समजला असेल. जर त्याच्यात काही डाऊट असतील तर नक्कीच विचारा, सोल्युशन तुम्हाला मिळून जाईल. याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण डेरिवेटिव्ह शिकणार बाय युझिंग सबस्टिट्यूशन. महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. ओके, थँक्यू.